करतो ना मॅडम की आता करू? कर ना, झालं सर. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व सन्मान्य पाहुणे मंडळींचे मी प्रथमतः हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला व शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित B.Ed अभ्यासक्रमावर आधारित कार्यशाळा आर्ट अँड ड्रामा इन एज्युकेशन या कार्यशाळेच्या या उद्घाटन सोहळ्यामध्ये मी निखिल वासुदेवराव भड सर्वप्रथम आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या उद्घाटन सोहळ्याची सुरुवात आपण एका संत वचनाने करूया, ज्यामुळे कलेची जोपासणूक करण्यासाठी देखील आपल्याला ते प्रेरित असे एक अभंग आपल्याला समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो. संत तुकाराम महाराज म्हणतात की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धनजन लोका. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. अशा प्रकारे संत तुकाराम महाराज यांनी अभंग सेतू निर्माण करून विविध माध्यमातून जनमानसात जनजागरण करण्याचे त्यांनी एक प्रण केला आणि त्यांनी तो त्यांच्या आयुष्यभर चालविला. ही कला त्यांनी त्यांच्या अंगी जोपासली. त्याचप्रमाणे विविध महापुरुष आहेत, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर, मा जिजाऊ, मा रमाई आणि फातिमा बीबी शेख या सगळ्या महामातांना आणि महापुरुषांना प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या विचारपीठावरच नव्हे तर मी या विचारपीठाला आज कलापीठ म्हणेल. या कलापीठावर आमंत्रित असलेल्या सर्व सन्मान्य पाहुणे मंडळींचे मी पुनश्च एकदा शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला आणि शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या उद्घाटन सोहळ्याकरिता अध्यक्ष म्हणून लाभलेले शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळचे प्राचार्य मान्य डॉक्टर सुहासकुमार पाटील सर, मी सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेलं प्रादेशिक आउटरीच जे कार्यालय आहे त्याचे व्यवस्थापक मान्य डॉक्टर जितेंद्रजी पान पाटील सर, मी सरांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं विशेष अतिथीचं स्थान या विचारपीठावर स्वीकारावं. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाकरिता प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोलाचे प्राचार्य मान्य डॉक्टर वसुधा देव मॅडम, मी यांनाही विनंती करतो की त्यांनी आपलं स्थान इथं ग्रहण करावं. त्याचप्रमाणे जी कार्यशाळा ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये कालपासून आपण अनुभवत आहोत आणि आजपासून आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव वेगवेगळ्या कलेची जोपासणूक कशी करावी या माध्यमातून घेणार आहोत, अशा आपल्या या कार्यशाळेच्या मार्गदर्शिका दीपिका सोनार मॅडम, मी यांचेही या कार्यशाळेमध्ये या उद्घाटन कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करतो. तसेच दोनही महाविद्यालयाचे असलेले सर्व प्राध्यापक मंडळी की ज्यांचं नेहमी मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं असतं, मी सर्व प्राध्यापक मंडळींचे देखील या विचारपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी बंधू भगिनी, मी त्यांचेही खूप खूप स्वागत करतो आणि अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आणि ही सुरुवात झाल्यानंतर आपल्याला आपल्या अंगी काही गुण कसे आपण निर्माण करू शकतो ही शिकवणारी ही कार्यशाळा, म्हणून पुनश्च एकदा मी सर्व सन्मान्य पाहुणे मंडळींचे खूप 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 आभार, खूप खूप त्यांचे हार्दिक स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्या अगोदर मी सर्वप्रथम आपल्याला दोन संतांविषयी माहिती देऊ इच्छितो की जे असे दोन संत की जे विज्ञानवादी आहेत, जे क्रांतिकारी आहेत, अनिष्ट प्रथांवर त्यांनी घणाघाती वार केला आणि एक तरी कला आपल्या अंगी असली पाहिजे असा एक संदेश त्यांनी समाजात दिला. एका संतांनी हाती खंजिरी घेऊन जनजागरण केलं, तर एका संतांनी हाती झाडू घेऊन जनजागरण केलं. हाती खंजिरी घेऊन जनजागरण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांनी तर आपल्याला स्पष्ट त्यांच्या एका भजनातून सांगितलेलं आहे की एक तरी असू दे अंगी कला, नाही तरी काय फुका जन्मला. या स्वरूपात राष्ट्रसंतांनी देखील आपल्याला उपदेश केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे गाडगेबाबांनी स्वतः हाती खराटा घेऊन लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्षरित्या
वेगवेगळ्या कलेला आपण कसं सामोर आणू शकतो याचं प्रत्यक्ष उदाहरण संत गाडगे बाबांनी आपल्याला दिलेलं आहे. मग ह्या सगळ्या संतांची एक परंपरा आपल्याला लागलेली आहे. एक आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेले हे जे दोन संत आहेत, या संतांनी महाराष्ट्राच्या भूमीचं नाव गौरवान्वित केलं आणि त्या संतांच्या विचारावर चालून आपण देखील अशी एक कला अंगी जोपासली पाहिजे की ज्यामुळे आपण आपल्या समाजाचं काहीतरी भलं करू शकतो. आणि शिक्षक या नात्यानं ते तर आपलं आद्य कर्तव्य बनतं असं म्हटल्यास काही चुकीचं ठरणार नाही. म्हणून त्याचप्रमाणे प्लेटो यांनी देखील कलेला देय स्वरूपात मानलेले आहे. त्यांनी देयता मानलेला आहे. कला ही एक प्रकारची संपत्ती नसून ती एक देयता मानलेली आहे. ती स्वतःजवळ ठेवून त्याची वाढ होणार नाही. तुम्ही जेवढं ते दुसऱ्याला द्याल त्यामध्ये तेवढी वाढ होईल. आणि कला ही सत्याची अनुभूती करून देणारा एक प्रयोग म्हटला तरी काही चुकीचा ठरणार नाही. कला अनुभूतीला दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करत असते. म्हणजेच काय की एका अनुभूतीला दुसऱ्यापर्यंत पोहोचविणे म्हणजेच कला, अशी आपण त्या कलेची व्याख्या देखील करू शकतो. मग असा हा सर्व सुंदर असा कार्यक्रम इथं आयोजित आपण केलेला आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपले विशेष अतिथी, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि सन्माननीय विचारपीठ यांचा परिचय करून देण्याकरिता मी माझ्या सहकारी सौ रुची लोया मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी प्रथमतः पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. नंतर आपण दिलीपसर कार्यक्रमाला प्रास्ताविकापासून सुरुवात करूया. रुची लोया मॅडम. Thank you, sir. Atiti Devo Bhava means guest is God. We Indians are known for our hospitality across the globe. It is a part of our code of conduct for Indian culture. For us, guest is equivalent to God. A very warm and heartful welcome to one and all present here. To be inspired is great, but to be an inspiration is an honor. I am extremely overjoyed to take the opportunity to introduce our guest of honor, Honorable Dr. Jitendra V. Panpatil sir. He merely requires any introduction. He is well known for his work in the field of theatre, production, direction and stagecraft. Dr. Jitendra V. Panpatil, Manager, Regional Outreach Bureau, Maharashtra and Goa, Pune. His PCC in Dramatics, Diploma in Dramatics, BA with Dramatics, Diploma, Bachelor in Dramatics, Master of Dramatics with Gold Medal in Specialization in Production and Direction, NET with GRF from BAM University, Aurangabad, Maharashtra. He has been awarded with doctorate degree in Fine Arts Drama from RTMNU, Nagpur University. Coming to his experience, he has 17 years of experience in SNDD as program officer, directing sound and light programming and utilizing performing arts as a medium of social communication, active in theaters since 1989 with the area of interest in playwriting, direction and stagecraft. 3 years as a lecturer and 2 years as a program officer and utilizing performing arts as a tool of social communication. Theatre trainer, guest lecturer in different universities. His research paper, articles were published on various aspects of theatre. During the period of 22 years, he trained more than 5,000 artists for S&L program and orientation cum workshop. Sound and light programming direction, production in Malayalam, Telugu, Marathi, Hindi, Kannada, and a multi-language production. Program package for social communication. About 4,000 to 5,000 program package prepared for folk artists of Karnataka, Kerala, Tamil Nadu, Andhra Pradesh, Telangana, Pondicherry, Maharashtra, Gujarat, Goa. To his achievement, he is awarded with 2 gold medals at national level, 2 gold and 2 silver medals in zonal level. State award for Marathi theatre activity, PhD referee for 6 universities, guest lecture on subject drama in different universities. Also, I would like to introduce Dr. Suhas Kumar R. Patil sir, Principal of Government College of Education, Yavatmal, Dr. Vasudha Vinod Deo madam, Principal of Government College of Education, Akola, Ms. Deepika Kalidas Sonar, AIL trainer, Pune. Thank you for giving this opportunity. Thank you, sir.
धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपण अतिशय सुंदर पद्धतीनं आजच्या आपल्या विशेष अतिथींचं आणि सर्व सन्मान्य विचारपीठाचं आपण अतिशय सुंदररित्या स्वागत केलेलं आहे, त्यांचा परिचय दिलेला आहे. आणि निश्चितच हा परिचय ऐकल्यानंतर एक आकर्षण आणि एक उत्सुकता मनाला लागते की यासाठी, कारण की कोणतीही गोष्ट शिकायची म्हटली तर कोणत्याही पद्धतीनं आपण ते शिकू शकतो. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर त्याबद्दल आवड निर्माण होते, त्याबद्दल आकर्षण निर्माण होते आणि ती गोष्ट आपल्याला कुठेतरी आपण ती अनुभवली पाहिजे असा एक लोभ देखील मनात तयार होतो. नेमकं त्याच पद्धतीनं आजच्या सर्व सन्मान्य पाहुणे मंडळींचं आणि विशेष करून विशेष जे अतिथी आहेत उद्घाटक मान्यवरांचं आपण जो परिचय करून दिला आणि त्यांची जी कारकीर्द आपण इथं स्पष्ट केली, निश्चितच त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह आणि आकर्षण निर्माण झालेलं आहे की सरांजवळचं मार्गदर्शन घेऊन निश्चितच आपणही काहीतरी भविष्यामध्ये करण्याची एक प्रेरणा त्यांच्यापासून घेऊ शकतो. मी पुनश्च एकदा सर्व सन्मान्य विचारपीठाचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अंतर्गत होणारी जी कार्यशाळा आहे, त्या कार्यशाळेच्या अंतर्गत जे असलेलं अभ्यासक्रम आहे त्याचा देखील परिचय करून देण्याकरिता आमच्या मार्गदर्शिका शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोल्याचे प्राचार्य मान्य डॉक्टर वसुधा देव मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. देव मॅडम. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी आर्ट अँड ड्रामा या कार्यशाळेअंतर्गत आमंत्रित सन्माननीय अतिथी डॉक्टर जितेंद्रजी पान पाटील सर, शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सुहास पाटील, दोन्ही महाविद्यालयाचे सन्माननीय सर्व प्राध्यापक आणि या ठिकाणी असलेले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, मित्र आणि मैत्रिणींनो. दिनांक 12 म्हणजे काल इंट्रोडक्शन प्रोग्राम झाला. कालपासून आपली ही कार्यशाळा या ठिकाणी प्रारंभ झाली आणि आज आपण त्याचा उद्घाटन समारंभ घेतो. सा विद्या या विमुक्तये हे घोषवाक्य असलेलं शासकीय अध्यापक महाविद्यालय आणि ज्ञानसेवा तु साफल्यम हे घोषवाक्य असलेलं शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ या दोन्ही महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी बीएड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यशाळा घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित आर्ट अँड ड्रामा ही कार्यशाळा. हा विषय बीएड अभ्यासक्रमामध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये अनिवार्य EPC 206 अंतर्गत अनिवार्य विषय म्हणून देण्यात आलेला आहे. हा विषय देण्यामागचा महत्वाचा उद्देश हा आहे की शिक्षक हा कलाकार असतोच, परंतु त्याच्या कलेला जेव्हा कला हे शास्त्र बनतं तेव्हा ते शास्त्र शिकावं लागतं. आणि असं म्हटलं जातं की जीवन कसं जगावं हे फक्त कला शिकवते माणसाला. माझं अध्यापन हे जास्तीत जास्त अभिरुचीपूर्ण कसं व्हावं, माझं अध्यापन हे जास्तीत जास्त रंजक कसं व्हावं, ते सर्वांग सुंदर कसं व्हावं, ह्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी एक चांगला कलाकार असणं, त्याच्यामध्ये विविध कला असणं हेही अनिवार्य आहे. आता केवळ अध्यापन करणं हेही महत्वाचं नाही. जसा जसा काळ पुढे सरकतो आहे तशा अध्यापनाच्या विविध संकल्पनाही बदलतात आहेत. शिक्षक जरी एक असला तरी ज्या पद्धतीने तो विद्यार्थ्यांसमोर जातो त्याला अनेक प्रकारचे विविध विषयांशी, विविध कलांशी, विविध आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांशी एक इंटिग्रेशन ह्या दृष्टिकोनातून त्याला ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहेच. येणाऱ्या काळात नवीन अभ्यासक्रमामध्ये ह्या सगळ्या इंटिग्रेशनला अतिशय प्राधान्य आहे. आणि ह्या इंटिग्रेटेड जे टीचिंग लर्निंग आहे हे जर आपल्या विद्यार्थ्यांना कळालं, हे जर आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं तर एखादा पाठ त्याला अनुसरून विद्यार्थी कसा घेऊ शकेल याच्याबद्दलचा प्रत्यक्ष त्याला मार्गदर्शन, प्रत्यक्ष त्याला ट्रेनिंग जर आपण देऊ शकलो तर ही गोष्ट जास्तीत जास्त चांगली होणार. ह्याला अनुसरून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आर्ट इंटिग्रेशन टीचिंग कसं करावं आणि स्वतःच्या अंगी असणाऱ्या गुणधर्मांना कसं अभिव्यक्त करावं. कारण भाषा म्हणा, कोणताही विषय म्हणा, शिक्षकाची अभिव्यक्ती ही खूप महत्वाची आहे. आणि ही अभिव्यक्ती जेवढी सर्वांग सुंदर असेल तेवढा तुमचा पाठही मित्रांनो अतिशय चांगला होतो. आणि ह्याला अनुसरून अमरावती विद्यापीठाने हे आर्ट इंटिग्रेटेड टीचिंग लर्निंग या दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला. मग त्याच्यामध्ये ड्रामा असेल, आर्ट असेल, स्केच असेल, सिंगिंग आहे, सोलो आहे, डान्स आहे, थिएटर आहे, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यात समावेश केलेला आहे. आणि ह्या सगळ्यांना अनुसरून ह्याच्याशी पुन्हा लाईफ स्किलचा संबंध काय आहे हा सगळा एक अभ्यासक्रम अमरावती विद्यापीठाने दिला. आणि हा विद्यार्थ्यांच्या हातात ठेवताना एक अतिशय त्याला सर्वांग सुंदर कसं बनवावं हा विचार जेव्हा आमच्या दोन्ही प्राचार्यांच्या मनात आला तेव्हा लक्षात आलं
की आमचीच विद्यार्थिनी दीपिका सोनार, जी आज महाराष्ट्रातली पहिली हॉकी कोच आहे, पहिली वॉल पेंटर आहे, पहिली हॉकी ट्रेनर आहे नॅशनल लेव्हलला, आणि आर्टिस्ट आहे. तिची आर्ट म्हणजे किती किती तिच्याबद्दल, कॅलिग्राफी म्हणू द्यात, स्केच म्हणू द्यात, किंवा सिंगिंग म्हणू द्यात, एक प्रेझेंटेशन म्हणू द्या, सगळ्या दृष्टिकोनातून आमची ही विद्यार्थिनी अत्यंत सक्षम, आणि आम्हाला तिचा खूप अभिमान आहे. तिने हे आर्ट इंटिग्रेशन लर्निंगचं स्पेशल ट्रेनिंग घेतलेलं आहे. आणि हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा तात्काळ आमचे सगळे विद्यार्थी आमच्या डोळ्यासमोर आले, आणि तिच्या मार्गदर्शनामध्ये ही आता 16 तारखेपर्यंतची कार्यशाळा संपन्न होते आहे. रोज त्याच्यामध्ये एक तात्विक राहणार, रोज त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक सुद्धा राहणार. असं हे एक सगळं सर्वांग सुंदर असं एक आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी पान पाटील सरांना सांगू इच्छिते की दोन्ही महाविद्यालय हे विदर्भातले प्रथित यश आणि अतिशय संस्कृती जोपासणारे, संस्कृतीला युगानुकूल बनवणारे असे दोन्ही महाविद्यालय आहेत. यांची परंपरा उज्ज्वल आहे, आणि एक ज्याला आपण म्हणूया की महाराष्ट्रात एक चांगल्या पद्धतीचं कामकाज या दोन्ही महाविद्यालयांमध्ये चालतं. आणि म्हणून हे दोन्ही महाविद्यालय आता हातात हात घालून आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून समर्थपणे कार्य करत आहे. आणि शासकीय महाविद्यालय असल्यामुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातून खूप चांगलं मिळणार ही मला आशा वाटते. मी या ठिकाणी सन्माननीय श्री पान पाटील सरांचं दोन्ही प्राचार्यांच्या वतीने अत्यंत मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करते आणि माझ्या प्रास्ताविकाला विराम देते. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण आपल्या प्रास्ताविकामधून या अभ्यासक्रमाच्या बाबतीत आणि पूर्णतः या कार्यक्रमाच्या बाबतीत योग्य अशी आपण भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी आपले पुनश्च एकदा धन्यवाद मानतो. तत्पूर्वी अमोल दामदर सर यांनी स्क्रीन शेअरिंग बंद केली तरी चालेल सर आता, कारण की प्रमुख अतिथी बोलतील तर ते स्क्रीनवर येतील. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय पान पाटील सर यांचं मनोगत ऐकण्यासाठी, यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण प्रामुख्याने इथं उपस्थित सर्वजण झालेलो आहोत. आपल्याला ती उत्सुकता आहे. आणि नेमकं ही जी आर्ट अँड ड्रामा इन एज्युकेशनची जी कार्यशाळा आहे, ती कार्यशाळा काय आहे, त्यामध्ये आपण काय काय बदल करू शकतो स्वतःमध्ये, आणि त्याचा उपयोग आपण सामान्य जीवनामध्ये कसा घेऊ शकतो, ही सर्व शिकवणारी ही कार्यशाळा आपण आता अनुभवणार आहोत, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत. माननीय पान पाटील सर यांना इथं मार्गदर्शनाकरिता बोलवण्याच्या अगोदर मी थोडंसं आपल्याला याबद्दल सांगू शकतो की आपल्याला माहीत आहे की कला ही अंगी असली पाहिजे, पण ही कला कशा कशा माध्यमातून घेता येते. तर चालत्या रस्त्यानं चालत असताना देखील कलेची अनुभूती घेता येऊ शकते. याचं एक माझ्या वाचनामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. ते उदाहरण मी आपल्यासमोर मांडण्याचा थोडासा प्रयत्न करतो. ते एक उदाहरण आहे की दुनिया झुकती है. दुनिया झुकती है हे त्याचं टायटल आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये एक वाईन उत्पादक होता की जो वाईन उत्पादक त्याच्या वाईनचं उत्पादन करून सुपर स्टोअर्समध्ये भेट द्यायला लागला की तिथं आपली ते वाईन विकल्या गेली पाहिजे. त्याने अनेक सुपर स्टोअरला भेट दिली, परंतु त्या वाईनला कोणी ठेवायला तयार नव्हतं. शेवटी वॉलमार्ट या सुपर स्टोअरमध्ये तो उत्पादक गेला, आणि अक्षरशः वॉलमार्टच्या व्यवस्थापकानं कंटाळून त्याला हो म्हटलं, कारण की तिथं देखील त्यांनी खूप चक्रा मारलेल्या होत्या. आणि त्याला ती परवानगी मिळाली की बुवा त्या उत्पादकानं 120 बाटल्याच तिथं ठेवल्या पाहिजेत. मग 120 बाटल्या तिथं ठेवल्या गेल्या. त्यानंतर त्याला 1 महिन्याची मुदत दिली गेली की 1 महिन्यात ह्या विकल्या गेल्या पाहिजेत, तरच आम्ही पुढच्या आमच्या इतर स्टोअर्समध्ये, इतर शाखांमध्ये तुमचा हा माल ठेवू. मग असं झालं. परंतु 1 महिन्यानंतर गेल्यानंतर या उत्पादकानं पाहिलं की त्याच्या 120 बाटल्या ज्या होत्या त्या जशाच्या तशा होत्या, त्या विकल्याच गेल्या नाही. हा उत्पादक अतिशय निराश झाला आणि तो घरी आला. घरी परतल्यानंतर रात्री त्याला एक कल्पना सुचली, आणि ती कल्पना सुचल्यानंतर दुसऱ्या दिवशी तात्काळ तो व्यवस्थापक बहुतेक लेफ्ट झाला. मी सन्माननीय पान पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला या ठिकाणी प्रारंभ करावा.
सर आपला आवाज येत नाही, अनम्यूट करा आपण. नाही, आवाज नाही येते सर. नाही, आवाज येत नाहीये. हॅलो आपला आवाज नाही येते सर. हॅलो, हा माझा आवाज येतो मॅडम? आता येतोय सर, येतोय येतोय. आवाज येतोय आता? हो येतोय सर, येतोय. ओके ओके, इट्स ओके, इट्स ओके. हा, मी जितेंद्र पानपाटील सरांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय जितेंद्र पानपाटील सर, की त्यांनी आपल्या उद्घाटकीय भाषणाला इथे सुरुवात करावी. पानपाटील सर. सर्वांना नमस्कार, गुड मॉर्निंग. मला बोलण्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. कला आणि नाटक याचं शिक्षण, आर्ट अँड ड्रामा इन एज्युकेशन, प्रत्येक माणूस हा कलाकार असतो. काही रंगमंचाभिमुख, काही रंगमंचाचे, काही फक्त जीवनातले. कला शिक्षणाचा उद्देश काय, म्हणजे आता इथे आपण बोलत असताना हे जे विद्यार्थी आहे ते सोबत असतील, की आपली बौद्धिक, मानसिक, शारीरिक विकास किंवा सृजनात्मकता, सौंदर्य अभिव्यक्ती वृद्धिंगत व्हावी. आपली जी संस्कृती आहे, लोकपरंपरा, कलात्मक वारसा यांच्याबद्दल एक आवड, भान आणि ज्ञान प्राप्त व्हावं, ही मुख्य गोष्ट आहे. म्हणजे कलाकार तयार करणे हा उद्देश नाहीये, तर कलाबोध आणि कलात्मक विकास, कलात्मक व्यवहार तो विकसित व्हावा, हा कला शिक्षणाचा किंवा शिक्षणात कलेचा पार्ट आहे, महत्वाचा आहे. माणूस ज्या वेळेला जन्माला येतो त्या वेळेपासूनच बघा, आपण एक हे म्हणतो की लहान मूल जे रडतं, ते रडल्यानंतरच त्याला आई दूध देते. ते म्हणते की ते रडतं, नाटकं करतं, त्याच्यानंतर त्याला दूध मिळतं. ह्या ज्या बेसिक गोष्टी आहे, आर्ट इज अँड इट इज अ इनबिल्ट, इनहेरियंट एलिमेंट ऑफ आवर सोशल लाईफ, आवर इंडिव्हिज्युअल लाईफ. मग मानवी जीवन आणि कला याचा नेमका संबंध आपल्याला म्हणता येईल, की नेमका आपण का, म्हणजे कलेचं काय महत्व आहे किंवा कला कशा पद्धतीने आपण अभिव्यक्त करतो आणि याच्यामुळे कुठकुठल्या गोष्टींचा, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कुठकुठल्या गोष्टींवर याचा परिणाम होतो, हे जर आपल्याला पाहायचं असेल, एक शिक्षक, ते शिक्षक ज्या पद्धतीनं अभिव्यक्त होतात आपल्या विद्यार्थ्यांसमोर, त्याची जी अभिव्यक्ती आहे ती जर एखाद्या कलेच्या माध्यमातून जर विद्यार्थ्यांसमोर आली, तर ते विद्यार्थी ते ग्रहण अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतात. मला अजूनही आठवतं की 1989ला मी इयत्ता 6वीत होतो, 5वीत सॉरी, आणि आमचे शिक्षक होते मिस्टर मराठे, म्हणजे महात्मा फुले विद्यालय शिरपूर. एक कविता होती, ती आज वयाच्या 50शी ओलांडल्यानंतरही मी ती कविता आजपर्यंत विसरू शकलो नाहीये. कारण ती कविता त्यांनी गाऊन दाखवली होती, आम्हाला गाऊन समजावली होती. आणि ज्यांनी इथे 50शी पार केलेली असे लोक असतील त्यांना ती कविता नक्कीच आठवत असेल. ती कविता होती, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरी जा सुवासाची कर बरसात. आजही मला हे आठवते ही कविता. किंवा या झोपडीत माझ्या, जी कविता आपल्याला शिकवली होती त्यावेळेला,
माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट. हे का का म्हणजे आजपर्यंत देखील मला का आठवतंय? हे मला याच्यासाठी आठवतंय की माझे जे शिक्षक होते त्या शिक्षकांना याची कल्पना होती की मी ही कविता या पद्धतीनं जर यांना मी समजावून सांगितली ती त्यांच्या लक्षात कायम स्वरूपी राहील. मग हे गीत संगीत ह्या पद्धतीने त्यांनी जी आम्हाला कविता शिकवली ती आजपर्यंत माझ्या लक्षात आहे. आणि कुठलाही शिक्षक ज्या वेळेला आपल्या अंगात असलेल्या गुण, मूलभूत गुण, प्रत्येकाकडे एक तरी कला असते की जी काही ललित कला आहेत, म्हणजे दृक कला असतील, श्राव्य कला असतील, दृक श्राव्य कला असतील, यापैकी कुठली तरी एक कला प्रत्येक माणसाकडे असते, प्रत्येक शिक्षकाकडे असते. कारण अभिनय तर प्रत्येक जण करतो. ज्याला खोटं बोलता येतं तो अभिनय करतो. त्याच्यामुळे शाळेत उशिरा येण्याची कारणं, कॉलेजला उशिरा येण्याची कारणं, गृहपाठ जर झाला नसेल तर ती सांगण्याची जी कारणं असतात ती कारणं म्हणजे ही तुमच्या अभिनय कलेची अभिव्यक्ती असते. मग कला आणि जीवन, कला आणि सामाजिक जीवन, कला आणि वैयक्तिक जीवन, या सगळ्या गोष्टींची एक या सगळ्या गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. जितक्याही ललित कला आहेत की सौंदर्य, सॉरी माझा आवाज नाहीये, की सौंदर्य शास्त्राची ज्या संबंधित आपल्या कला आहेत, ललित कला, ह्या ललित कलांचा तुम्ही शिक्षक म्हणून शिकवत असताना किंवा माणूस म्हणून तुम्ही जगत असताना त्याचा काय उपयोग होतो. आणि माझ्या जे महत्वाचं इथे मला वाटतं की इथे जे आपलं एज्युकेशन कॉलेज आहे आपलं, ह्या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी आहेत, बीएडचे विद्यार्थी की जे नंतर शिक्षक होतील, आणि शिक्षक झाल्यानंतर शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, माफ करा पण आजकाल आपण एक गोष्ट विसरलोय, माणूस म्हणून किंवा आपण एक शिक्षक म्हणून की संवाद कुठेतरी विसरत चाललाय. मी गेली जी 17-18 वर्ष किंवा 22 वर्ष जे काम करतोय ते मी सोशल कम्युनिकेशन वर काम करतोय, संपूर्ण भारतामध्ये फिरून, की जितक्याही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत किंवा जितकेही आपले मिथ्स आहे याच्यावर याच्यावर प्रहार करण्यासाठी सोशल कम्युनिकेशनचं मी काम करतोय. आणि ह्या सोशल कम्युनिकेशनचं काम करत असताना कलेचा वापर कसा होतो की वी आर युझिंग आर्ट or theater or entire performing arts as a tool for communication. तुम्ही ज्या वेळेला वर्गात जातात का विद्यार्थ्यांसमोर तुम्हाला बोलायचं असेल तर विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करतात विद्यार्थ्यांसमोर, आणि प्रेझेंट केल्यानंतर जर तुम्हाला नाटकाची आवड असेल, एखादी कविता, आजकाल तर गेय कविता खूप कमी प्रमाणात आहेत, पद्य कविता जास्त असतात, मग पद्य कविता असताना ती समजावून सांगताना तुम्ही त्यांना जीवनाच्या अनुषंगाने ती कविता तुमच्या जवळ कशी येते वेगवेगळ्या उदाहरणादाखल तुम्ही अभिनय जर करून दाखवला तर ते विद्यार्थ्यांना पटकन ग्रास होते. एखादी कविता तुम्ही गाऊन दाखवली तर ती विद्यार्थ्यांना पटकन ग्रास होते. याच्यामुळे दोन गोष्टी घडतात, तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो, तुमचं इमॅजिनेशन, एम्पॅथी, कोलॅबरेशन आणि कोऑपरेशनची जी एक सवय लागते ती यामुळे वाढते. तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढतं, एकंदरीत जो इमोशनल आउटलेट जो होतो तो रिलॅक्सेशन. कोविड काळामधलं सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला ज्याची गरज होती that was a relaxation, and we could got relaxation because
we are practicing our art, any art, whether it is a song or drama or painting, कुठलीही कला असेल, ती कला आपण जर जोपासत असो तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होतो. तर माणूस म्हणून की आपल्या रोजच्या जीवनात, व्यवहारामध्ये तुम्ही ज्या वेळेला कलेचा वापर करू इच्छिता किंवा कलेचा वापर अंतर्भूत कसा होतो की मी कोणाशी संवाद साधणार आहे आणि मुळातच त्या कलेबद्दल किंवा मुळातच माझ्या अंगी असलेल्या कलेबद्दल मी ती कला जर समोरच्या माणसाशी बोलत असताना, समोरच्या माणसाशी संवाद साधत असताना मी कशा पद्धतीने संवाद साधतो आणि त्याची एक जे कॉर्डियल रिलेशन जे तयार होतं, ते कॉर्डियल रिलेशन कलेच्या माध्यमातूनच तयार होतं. कारण जर तुम्हाला कलेचं भान असेल तर शिक्षक पेशा म्हणून जर आपण हे केलं तर नाट्यकला, सर्वात अगोदर आपण नाट्यकलेबद्दल बोलू तुमच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं, की अभिनयाचे 4 प्रकार आहेत जे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपण अजून एक म्हणजे भरत मुनींनी सांगितले, जे आपण आजही पाहतो, की अंगिक अभिनय, वाचिक अभिनय, सात्विक अभिनय आणि आहारी अभिनय. मला घशाला त्रास होतोय, सॉरी, मध्ये मध्ये डिस्टर्ब येतोय. तुमचं बसण्याचं जे पोस्चर असतं, तुम्ही कशा पद्धतीने बसता, कशा पद्धतीने उभे राहतात, ते जे आहे ते अंगिक अभिनय. तुम्ही रंगमंचावरच नाही, तुम्ही ज्या वेळेला वर्गात येतात किंवा कोणाशी बोलत असताना, इफ यू आर सिटिंग व्हेरी रिलॅक्स, तुमचं बॉडी पोस्चर हे तुमच्या मनोवृत्तीचं दर्शन घडवतं. आर यू रिलॅक्स और आर यू टेन्स? इफ यू आर सिटिंग टेन्स तर तुमचं अंग ताठर झालेलं असतं. वाचिक अभिनय हा सर्वात महत्वाचा अभिनय जो शिक्षकांना किंवा शाळेमध्ये जो उपयोगाला येतो किंवा प्रत्येकाला तो येतोच, की तुमच्या शब्दातून तुम्ही जे एम्फसाइज करतात प्रत्येक शब्द किंवा वाक्य किंवा पॉज घेतात. चुकीचा पॉज घेतल्याने खूप म्हणजे अर्थाचा अनर्थही होतो. सात्विक अभिनय जे सत्वाशी संबंधित आहे, वेगवेगळ्या भावनांशी, की जसं स्टॅनिस्लावस्की यांचा जो अभिनय होता, स्टॅनिस्लावस्की यांनी सायकोटेक्निक थिअरी सांगितली होती. सायकोटेक्निक थिअरी मधलं की तुम्ही तुमच्या भावभावनातून तुम्ही अभिव्यक्त होतात, तुमच्या मनोवृत्तीचे दर्शन त्यातून घडतं. आणि आहारी अभिनय, की आहारी अभिनय हा म्हणजे की ज्या ज्या वेगवेगळ्या नेपथ्य असतील त्या नेपथ्यातल्या वस्तू, कॉस्ट्युम, स्टेज क्राफ्ट, स्टेज एलिमेंट्स, या सगळ्या गोष्टी. मग ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही शिकवत असताना कसा फायदा होतो ते मी सांगतो. की अंगिक अभिनयातून ज्या वेळेला तुम्ही विद्यार्थ्यांच्या समोर जाल, विद्यार्थ्यांशी ज्या वेळेला संवाद साधाल, त्यावेळेला जर तुमचं अंगिक, मी तुमच्याशी बोलत असताना मी पुढे येतो, की हा माझा सकारात्मक मी जर असेल तर मी तुमच्या दिशेने येईल, आणि नकारात्मकता जर असेल तर ती मी मागच्या बाजूला जाईल. मग ज्या वेळेला तुम्ही संवाद साधत असताना एका ठिकाणी उभं राहण्यापेक्षा, एका ठिकाणी उभं राहून शिकवण्यापेक्षा जर तुम्ही हातवारे करत, जर तुम्ही विद्यार्थ्यांच्या समोर येत असाल, विद्यार्थ्यांच्या जिथे विद्यार्थी बसले तिथे तुम्ही जर जात असाल,
त्यांच्या सोबत त्यांच्या जवळ म्हणजे अवतीभोवती जर तुम्ही जात असाल आणि त्यांच्याशी बोलत असाल तर त्यांना तुमच्याबद्दल आपलेपणा वाटेल, आणि तो आपलेपणा वाटल्यानंतर तुम्ही जो काय विषय त्यांना सांगणार आहात तो विषय त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कळू शकेल. वाचिक अभिनयामध्ये तुमचं जे बोलणं आहे, सात्विक अभिनयामध्ये जर तुम्ही एखादा धडा त्यांना शिकवत असाल किंवा मराठीचा धडा असेल किंवा कविता असेल, जेही असेल, की विथ इमोशन्स जर तुम्ही त्यांना ते सांगितलं की एखादा जर धडा असेल तर त्यातल्या नाट्य संवाद रूपाने जर तुम्ही त्यांना ते सांगितलं तर त्यांना ते त्यांच्या जवळ जातं, त्यांना पटकन ते कळतं आणि तुमचा आणि त्यांचा एक संवाद साधला जातो. तो संवाद साधला गेल्यानंतरच सॉरी, मी कोविड मधून आत्ताच उठलोय. भावी पाणी घे रे बेटा, प्लीज प्लीज प्लीज. त्रास होते कशात, पाणी घे बेटा. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. हॅलो हॅलो, ऐकायला येत आहे? हो सर, हो ऐकायला येत आहे. दुसरी गोष्ट की जर संगीत, माफ करा, मी आताच हॉस्पिटल मधून आलोय कोविड झाल्यामुळे, त्यामुळे थोडं घशाला मला त्रास होत आहे. की नाट्य एखाद्या शिक्षकाला किंवा तुमच्या अंगी जर नाट्यकला जर असेल तर नाट्यकला ही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी किंवा एकंदरीत जीवनामध्ये किती उपयोगाला येऊ शकते, की ते जे ड्रॅमॅटिक एलिमेंट्स आहेत ते ड्रॅमॅटिक एलिमेंट्स तुम्ही रोजच्या व्यवहारामध्ये किंवा विद्यार्थ्यांना शिकवत असताना ते तुम्ही यूज करू शकतात, वापरू शकतात आणि ते वापरता येतं. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नाट्य कलेमुळे माणसं आपल्याला कळतात, नाट्यकलेमुळे आपल्याला जीवन कळतं, नाट्यकलेमुळे आपल्याला आपलं जे सोशल ऍटमॉस्फिअर आहे ते सोशल ऍटमॉस्फिअर कळतं. त्याच्यामुळे एक माणूस म्हणून, एक शिक्षक म्हणून जगत असताना, शिक्षक म्हणून आपलं जीवन आपण व्यतीत करत असताना किंवा लोकांशी संवाद साधत असताना त्या कलेचा आपल्याला उपयोग होतो. म्युझिक, आय एम नॉट बेसिकली फ्रॉम म्युझिक, पण म्युझिक तुम्हाला कुठलाच असा माणूस नाहीये, तर कुठलाच असा शिक्षक नाहीये विद्यार्थ्याने की ज्याला संगीत आवडत नाही, की ज्याला संगीताबद्दल माहित नाही. निदान आपण बाथरूम मध्ये तरी गुणगुणतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जर संगीत तुमच्या आयुष्यात असेल तर संगीताचा शिकवत असताना काय उपयोग होतो, की मी जसं सांगितलं की आपण कविता जर गाऊन विद्यार्थ्यांना शिकवली तर ती विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी लक्षात राहते. त्याला चाल लावून जर तुम्ही त्यांना विद्यार्थ्यांना शिकवले, त्यातला जो बिटवीन द लाईन्स असतो, तो बिटवीन द लाईन्स तो विद्यार्थ्यांना पटकन कळतो. नृत्याची आवड प्रत्येकामध्ये, म्हणजे माणूस कशा तरी पद्धतीने अंग हलवतोच. नृत्याची आवड म्हणजे ती नुसती पाहण्याची असेल तर तुम्ही स्वतः करत असाल, समपाद आणि विषमपाद याच्या पलीकडे काही नाही, की
विद्यार्थ्यांचं जे गॅदरिंग असतं की त्यावेळेला विद्यार्थ्यांना आपण सांगतो की हे कलागुणांमुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की त्या विद्यार्थ्यांना गॅदरिंगच्या वेळेला विद्यार्थ्यांना डान्स एकत्र ग्रुप डान्स आपण हे करतो. ग्रुप डान्स मध्ये होतं की एकमेकांना कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन करण्याची सवय नृत्यातून लागते. ही सवय तुमच्या गीतामधून तुम्हाला लागते, कारण समूह गीत दिस इज कंपोजिट आर्ट. त्या कंपोजिट आर्ट मधून तुम्हाला की कॉर्डियल रिलेशन्स कशा पद्धतीने डेव्हलप होतील, कशा पद्धतीने डेव्हलप होतात ह्या गोष्टी कळतात. केवळ शिक्षणासाठी कलेचं महत्व किंवा नाटकाचं महत्व नाहीये, तर ते संपूर्ण तुमच्या जीवनामध्ये आहे. आणि याचं जर शिक्षण घ्यायचं असेल तर याचं बेसिक म्हणजे आता आपण अभिनय किंवा स्टेज क्राफ्ट जे आपण म्हणतो किंवा स्टेज क्राफ्टला मराठीत नाट्य निर्मितीचे इतर घटक, हे घटक शिकवत असताना म्हणजे आपण जे चार्ट्स तयार करतो शाळेमध्ये, ते चार्ट्स तयार करताना तुम्हाला रंगांचं भान, तुम्हाला रेषेचं भान, टेक्स्चर आणि क्लॅस्टिंग या प्रत्येक गोष्टीचं जे भान असतं ते भान या कलेमुळे आपल्याकडे येतं. आणि त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक शिक्षकाला कला, कुठली तरी एक कला त्यांच्या अंगी असणं किंवा कुठल्या तरी एका कलेची त्यांना साधना करणं, म्हणजे तो कलावंत म्हणून तयार व्हावा असा यातला अजिबात अर्थ नाहीये. पण कुठली तरी एक कला जर त्याच्याकडे असेल तर त्या कलेचा उपयोग त्याला शिक्षक म्हणून, त्याला माणूस म्हणून जगताना, समाजात वावरताना त्या कलेचा उपयोग होतो. सॉरी, मला जास्त त्रास व्हायला लागला. Sorry, I can't continue. Hello. Somebody please take a note. He is not able to continue. Thank you, sir. Thank you, sir. Hello. Yeah. Bobby. धन्यवाद सर. It's fine, sir. Take care. खूप धन्यवाद सर. आपलं थांब निखिल थांब. Yes. हॅलो सर.
हॅलो. डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया थोडा वेळ. आवाज नाही येत सर आपला. Ma'am, actually, they said earlier that he cannot continue. He is having some issue. No, I don't think he will be able to continue. ठीक आहे ठीक आहे. निखिल. ठीक आहे मॅडम. मॅडम. ओके, ठीक आहे. धन्यवाद सर, आपले खूप खूप धन्यवाद. आपण आतापर्यंत आम्हाला कलेविषयी अतिशय महत्त्वाची अशी माहिती दिली. शिक्षक या नात्यानं शिक्षकाच्या अंगी कोणकोणते गुण असले पाहिजेत, निदान एक तरी गुण असला पाहिजे. तो कलावंत असावा असं आपण सध्याच सांगितलं. कलावंत नसला तरी चालेल, परंतु कला मात्र त्याच्या अंगी असली पाहिजे. आपलं आतापर्यंत मिळालेलं मार्गदर्शन हे देखील खूप महत्त्वाचं आणि खूप आमच्यासाठी मोलाचं आहे. त्याकरिता मी पुनश्च आपले सर धन्यवाद मानतो आणि आशा व्यक्त करतो आपली तब्येत लवकर ठीक हो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळचे प्राचार्य मान्य डॉक्टर सुहासकुमार पाटील सर, मी सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण करावं. पाटील सर. सन्माननीय डॉक्टर पान पाटील सर, माझ्या गुरुवर्य डॉक्टर देव मॅडम, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोल्याच्या सर्व सन्माननीय प्राध्यापक, शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळचे सर्व सन्माननीय प्राध्यापक आणि विद्यार्थी बंधू भगिनी, पाटील सरांनी आपल्याला सुंदर असं कायिक अनुभव, वाचिक, ही जी अभिनयाची जी विभिन्न अंग आहे त्याच्या संदर्भात व्यवस्थित आपल्याला माहिती दिली. सोबतच त्यांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं की विद्यार्थी जेव्हा शाळेत न येण्याची कारणं सांगतो ती खोटी का असावीत स्वप्न, पण ती जर शिक्षकाला पडत असतील तर म्हणजे त्याला तो अभिनय करता येतो. सरांचं शरीर स्वास्थ्य चांगलं नसताना सुद्धा सरांनी अतिशय उत्तम रीतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपण दोन्ही महाविद्यालयांच्या वतीने सरांचे आभार व्यक्त करावे. खरा कलाकार तोच जो स्वतःच्या शरीर स्वास्थ्याची पर्वा न करता त्याच्यावर आलेलं संपूर्ण कार्य हे व्यवस्थितरित्या पार पाडतो. कला क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून जर आपण बघितलं तर प्रत्येकाला अभिनय हा अत्यंत आवश्यक आहे. आपण जे सूक्ष्म अध्यापन करतो त्या सूक्ष्म अध्यापनाची जी विविध कौशल्य आहेत त्याच्यामध्ये चेतक बदल, चेंज इन युअर जेस्चर, जे तुमच्या चेहऱ्यावरील हावभावामध्ये बदल, हा कलेचाच अभिनयाचाच एक प्रकार आहे. त्यानंतर आवाजातील तुमचे असलेले चढउतार. शिक्षक जर उत्तम अभिनेता असेल तर तो आपली विषय वस्तू विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोल्याच्या विद्यार्थ्यांचं कौतुक, त्यांनी दोनही कार्यक्रमांची जबाबदारी ही अतिशय व्यवस्थित पार पाडलेली आहे. ते सूत्रसंचालन असो की त्या कार्यक्रमाच्या इतर बाबी असो. या कार्यशाळेसाठी सर्वांना शुभेच्छा देत डॉक्टर पान पाटील यांचे दोन्ही महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करत मी माझ्या अध्यक्षीय भाषणाला विराम देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर आपले. आपल्या मार्गदर्शनात निश्चितच अधिकही बहारदार आपण सर्व कलांना आत्मसात करून अधिकही बहारदार कार्यक्रमांचं आयोजन आपण निश्चितच करू शकतो. मी पुनश्च आपले आभार मानतो आणि आजच्या या उद्घाटकीय कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा तो म्हणजे आभार प्रदर्शन. त्याकरिता मी आमंत्रित करतो माझे सहकारी श्री अमोल दामदार सर यांना की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. दामदार सर. धन्यवाद सर. आज आपल्या या आर्ट अँड ड्रामा या कार्यक्रमामध्ये उद्घाटक म्हणून लाभलेले
माननीय डॉक्टर पानपाटील सर यांचं स्वास्थ्य ठीक नसताना सुद्धा त्यांनी आपल्याला अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि कला आणि जीवन हे एकमेकांना पूरक गोष्टी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्यामध्ये कोणताही एक गुण असू शकतो, तो प्रत्येकाजवळ वेगवेगळा असू शकतो, परंतु माणसाने नेहमी समर्पित भावाने आपले कार्य केले पाहिजे. याचेच उदाहरण आपल्या समोर सरांनी आज स्वतः सादर केले आहे. त्यामुळे याचा प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये खूप खूप याचा उपयोग होईल. आणि सरांनी आपल्याला अतिशय बहुमूल्य असे मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. तसेच त्यांना धन्यवाद देतो व त्यांची तब्येत लवकरच चांगली व्हावी यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर सुहासजी पाटील सर, प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय यवतमाळ यांचे सुद्धा मी या कार्यक्रमामध्ये उपस्थित दर्शविल्याबद्दल व अध्यक्षस्थान भूषविल्याबद्दल हार्दिक धन्यवाद देतो व त्यांचे आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करणाऱ्या माननीय डॉक्टर वसुधाजी देव मॅडम, प्राचार्य, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या या कार्यशाळेच्या मार्गदर्शक माननीय दीपिकाजी सोनार मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील सहाय्यक प्राध्यापक माननीय डॉक्टर धारसकर मॅडम, माननीय डॉक्टर समुद्रे मॅडम व माननीय डॉक्टर वाटकर मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या यवतमाळ येथील सर्व प्राध्यापक, शिक्षक यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले माझे सहकारी तसेच यवतमाळ येथील सर्व प्रशिक्षणार्थी सहकारी यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाला कळत न कळत ज्या प्रशिक्षणार्थी सहकाऱ्यांनी सहकार्य केले, मदत केली त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. व यानंतरचे पुढील सत्र हे 3 वाजता वेळेवर सुरू होईल असे जाहीर करतो व अध्यक्षांच्या वतीने हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, हा मॅडम. आता याच्या पुढचं सेशन आपलं 3 वाजता होईल. बरोबर मी 2:45 ला लिंक देईल आणि 2:45 पासून आपण इथे यावं आणि 3 ते 5 असं हे सेशन असेल. आणि त्यानंतर मग त्याच्या आधी कालचे असाइनमेंट्स आपण पूर्ण करा. आणि दीपिका मॅडमनी जी गुगल क्लासरूम ओपन केलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी जॉईन करा. मी सुद्धा स्वतः जॉईन केलेलं आहे. मी जॉईन केलं, मला वाटतं की लाडे मॅडमने सुद्धा जॉईन केलेलं असेल. त्याच्यामुळे सगळ्यांनी जॉईन करा आणि त्यांनी जे जे तुम्हाला असाइनमेंट सांगितले ते करा, कारण ते कंपल्सरी पार्ट आहे तुमच्या याच्यातला आणि त्याचं इव्हॅल्युएशन सुद्धा होणार आहे तुमच्या कॉलेजतर्फे, महाविद्यालयातर्फे. ठीक आहे, 3 वाजता आपण सगळेजण भेटू आता. चला. हो हो, मी करतो.